रमेश सोबत आहे म्हणून असं शरदरेकर म्हणजे तुम्ही करा खलास यांना, माझं संपून टाका कुटुंब असं म्हणणं ह्यांनी 2-3 वेळेस माझ्यावरती अटॅक केलेले आहेत. अच्छा 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 अच्छा. हो, पूर्णपणे मला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केलेला आहे ह्यांनी सगळं. असं असं का? हो, मला कुठं सुद्धा न्याय भेटत नाही. हा, हा. आपले रमेश कराड साहेब अच्छा, आमदार जे हा, हा, हा. आहेत त्यांच्या सोबत असतात कंटिन्यू शरदरेकर. अच्छा अच्छा. हा, त्यांच्या जीवावरती एवढं माझ्यावरती अन्याय चालू आहे. जर मला ह्याच्यात जर न्याय जर नाही भेटला तर मी आत्मधन रमेश कराड आणि शरद दरेकर आणि हे आमच्या भाऊकीतील ह्यांच्यावरती मी चिठ्ठी लिहून मी आत्महत्या करणार. माझं कुटुंब, मी माझे 2 मुलं, माझी पत्नी आणि मी स्वतः संपूर्ण माझं आयुष्य संपवणार मी ह्या 2 दिवसामध्ये मला न्याय जर नाही भेटला तर. क्रांतिकारी जे फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरवदे आपले स्वागत करतो. आज आपल्यासोबत घनसरगाव येथील शेतकरी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 7/12 माझी आहे, 7/12 माझ्या नावावर आहे, क्षेत्र माझ्या मालकीचं आहे आणि त्या क्षेत्रातील ऊस माझ्या मालकीचा आहे आणि ऊस माझ्या मालकीचा असताना, माझा असताना तो ऊस दुसराच शेतकरी किंवा ह्यांच्या विरोधक हे माझा ऊस आहे, माझ्या मालकीचा ऊस आहे म्हणून ती कारखान्याला पाठवत आहेत आणि यांच्यासोबत फसवणूक होत आहे असं यांचं म्हणणं आहे. तर काय प्रकार घडलाय आणि काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा. नाव सांगा तुमचं काय. मी गोपाळ शिवाजी आमनावर, घनसरगाव क्षेत्र घनसरगाव येथील गट नंबर 264 मध्ये माझ्या नावानं 46R खरेदी खत आहे माझं. हा हा हा. आणि मी ज्याच्याकडून खरेदी घेतलेला आहे त्याचा याच्यामध्ये काहीच इंटरफेअर नाही. त्याचे चुलते किंवा आमच्या भाऊकीतले ह्यांनी माझ्या ह्याच्यावर म्हणजे मला 2012 मध्ये माझ्याकडे घरी येऊन तलवारीनं मारून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. माझ्याकडून येऊन ह्यांनी दंडविषयीनं माझी जमीन त्यांनी बळकावण्याचा प्रयत्न करायला. आणि आज काय म्हणजे तू रात्री कॉल केला होता, सकाळी कॉल केला होता किंवा म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आजच्या म्हणजे माझं असं म्हणणं आहे, माझं रेकॉर्ड माझं सगळं असताना माझ्या नावावरचा ऊस त्यांनी त्यांच्या नावानं घालू लागले. कोण घाललं? माणिक नारायण आमनावर घालू लागले. म्हणजे त्यांचं काय, त्यांची म्हणजे शेजारी आहे किंवा त्यांचं काय म्हणजे वाद कशासाठी आहे किंवा म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं? तरी त्यांचं म्हणणं नाही, त्यांचं म्हणणं आहे माझी जमीन म्हणणं त्यांचं म्हणणं आहे. काय 7/12 त्यांच्या नावावर आहे का? नाही, त्यांच्या नावानं 7/12 नाही, माझ्याच नावानं 7/12. म्हणजे काही असं आहे का? नाही, मी ज्याच्याकडून त्यांच्या पुतण्याकडून मी खरेदी घेतलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. त्यांचा पुतण्या बनाळला चिंचोलीला राहतो. अच्छा अच्छा. त्यांनी मला जमीन विकलेली. अच्छा अच्छा अच्छा. अर्थार्थी ह्यांचा कसल्याही प्रकारे काय संबंध नाही. सावकारी वगैरे म्हणजे काय तुम्ही काही लोकांची जमीन कशी लुटल्या किंवा म्हणजे जास्त पैसे घेऊन म्हणजे काय म्हणते त्याला व्याज घेऊन लुटल्या म्हणून काय वाद सुरू आहे का तुमचा? नाही, तसं काहीच नाही. त्यांनी म्हणजे तुमच्या शेतकऱ्या म्हणजे मूळ आता ही काय ते म्हणजे आता तुम्ही नाव घेतलेले शेतकरी आहेत माणिक आता जे म्हणजे ऊस आहे ते पूर्वीचे मालक होते का त्या जमिनीचे? नाही, त्यांनी त्यांचा भावाचा मुलगा होता. अच्छा अच्छा अच्छा. त्यांच्या भावाच्या मुलाकडून मी जमीन विकत घेतली. मी जमीन विकत घेतल्यानंतर मी अगोदर 2010 मध्ये महिना आठवत नाही, माझ्या अगोदर त्यांनी इसार पावती करून घेतली माझ्याकडून इसार पावती केल्यानंतर कैलास आमनावरने तिथं बनाळ चिंचोलीला माझ्याकडून पैसे नेल्यानंतर तिथं 2 एकर जमीन घेतला. तिसऱ्या दिवशी मग तिथं 2 एकर जमीन घेतल्यानंतर माझ्याकडे पूर्ण पैसे देण्यासाठी नव्हती. ही सुद्धा 4 लाख रुपये मी जवळच असल्यामुळं, जवळच म्हणण्यापेक्षा त्यांच्याच म्हणजे त्या माणिकांवरच्याच भातचा वैजनाथ बाबूराव मदने यांनी मला घ्या म्हणून सांगितलं, माझ्या घरी येऊन सांगितलं माझ्या भावापाशी की तो दुसऱ्याला घेण्यापेक्षा आमच्या मामाकडे पैसे नाहीत, तुम्ही जमीन घ्या आमच्या मामाची निघालेली विक्री का तर माझ्या मामाच्या मुलाला तिथं जमीन घ्यायची चांगली बनाळा चिंचोलीला. आणि तसं मला त्या बनाळा चिंचोलीला जमीन घेतलेलं असताना कैलासनं मला माझ्या रजिस्ट्रीवरती उल्लेख सुद्धा केला, मी जमीन घेण्यासाठी पैसे तुमच्याकडून घ्यायला म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. मग आता हे ऊस तोड कुठल्या कारखान्याची आली आणि कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही मालक असताना कसं काय तोड व्हायली? मग ही दादागिरीने घेऊ लागलीत ना. अच्छा 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 अच्छा. हे दंडमशाही कारखाना लिहायला कोण येईल ऊस? कारखाना गोपाळ कारखाना. अच्छा 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 अच्छा. हा. आणि मग कारखान्याशी काही संपर्क केला होता? केला होता ना, एमडी साहेबासोबत बोललो, पुन्हा चाटे साहेबासोबत बोललो. हे म्हणतात चाटे साहेब म्हणले माझ्या ह्याच्यातला लेवलचा प्रश्न वरच्या लेवलचा आहे. पुन्हा एमडी साहेबांना बोललो, मी अगोदर नोव्हेंबर मध्ये मी त्यांना अर्ज देऊन आलेलो आहे माझ्या नावावरच्या 7/12 ऊस नेऊ नका म्हणून. मग त्यांनी आतापर्यंत नेलं नाही. आता आज मग रात्री टोळी आली, मग सकाळी मी संपर्क केला त्यांना, सर म्हणलं माझ्या नावावर 7/12 नेऊ नये म्हणून मी त्यांना विनंती केली. माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे तशी. तर नाही तुम्ही आम्ही कसं असं हे म्हणू शकता. मग मला म्हणतात आपले एमडी साहेब, तर एमडी कोण आहे? एक मिनिट मला ते सांगतो मला.
तिडके साहेब, हा तिडके साहेब आहेत, संतोष तिडके साहेब म्हणून आहेत. बरं 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 हा. हा संतोष तिडके साहेबांचं म्हणणं असं आलं की सातबारावर भरपूर जणांचे नाव असतात. हा, हा, हा. मी म्हणलं भरपूर जणांचे सर तुम्ही सातबारा बघा म्हणलं. हा, हा. नाही माझं सभासद आहे त्यानं म्हणून मी घेऊन येणार असं म्हणणं आहे त्यांचं. अच्छा 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 अच्छा. हा तर तुमची 7/12 असताना म्हणजे हे असताना ऊस लावून म्हणजे आता ती जी शेतकरी हालत आहेत म्हणजे माझा ऊस आहे म्हणून हा. किंवा ती एखाद्या दिवस शेजारी जमीन आहे आणि आपल्या जमिनीतलं दाखवून तुमच्या जमिनीतला ऊस घालत असेल तर त्यांच्या तरी जमिनीवर म्हणजे ऊस लागवड आहे का ते तुमच्या म्हणजे माझ्या आहे ना सातबारा. त्यांच्या आहे का? नाही ना त्यांच्या नाव सातबारावरती नोंद नाही ना. काय ऑनलाईन नोंद आहे? त्यांची सोयाबीन म्हणून नोंद आहे आणि माझी ऊस म्हणून नोंद आहे साहेब. त्या 7/12 सातबारा ऑनलाईन जी निघते आता आज कुठेही सातबारा माझ्या नावानं ऊस म्हणून आहे, त्यांच्या नावानं सोयाबीन म्हणून आहे. हा तर अशा पद्धतीने चालू आहे तुमच्या. हो मागणी काय आपली आता माझी मागणी आहे की मला योग्य ते न्याय द्यावा आणि हे लोक माझ्या विरोधातील लोक जे आहेत त्यांनी इतर लोकांवरही त्यांनी भांडण केलेले आहे. अच्छा अच्छा अच्छा. गावातील गोरगरिबांना सावकारकातून मारणं. आता एक जणांवरती अट्रॉसिटीचा गुन्हा वगैरे काहीतरी आहे, ते कुठं आहे ते मला माहित नाही, आता पकडलंय का नाही मलाही माहित नाही. आणि एक जण 302 मध्ये गेलेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. अशा प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यांनी घरामध्ये येऊन मारलेलं आहे साहेब मला. कुणाला? तुम्हाला? हो माझ्या स्वतःवरती तलवारीनं वार केलेले आहेत माझ्या डोक्यामध्ये. आणि ह्यांनी मग एवढी दहशत आणि एवढं म्हणजे वातावरण कसं काय नेमकं? आमच्या गावातील सरपंच आहेत सरदरकर, ही त्यांच्या बाजूने आहेत. त्यांना आता मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी 2-3 वेळेस आलेले आहेत माझ्या समोर. मला नाही आता शरद दरेकर हे समजा सरपंच आहेत म्हणजे गावचे किंवा आता पंचायत समिती मेंबर आहेत, राजकीय माणसं आहेत, त्यांना सगळ्यालाच बोलावं लागलं असं तुम्ही म्हणू शकत नाही की त्यांचा म्हणजे हात आहे किंवा म्हणजे त्यांचा म्हणजे सहभाग आहे. मग सहभाग त्यांच्याच जीवावर चालू आहे ना साहेब. ती काय म्हणतात आमच्या मागं एवढा माणूस आहे, बाहेर जे काय करतील ते आमचं बाहेर आहेत, आम्ही पैसे देऊन बाहेर फेकू येता निघून. त्यांचं म्हणणं हे आहे ना रमेश अप्पा सोबत आहे म्हणून असं शरद दरेकर म्हणते तुम्ही करा खलास यांना, माझं संपून टाका कुटुंब असं म्हणणं हे 2-3 वेळेस माझ्यावरती अटॅक केलेले. अच्छा अच्छा अच्छा. हो पूर्णपणे मला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केलेला आहे असं. हो मला कुठं सुद्धा न्याय भेटत नाही. हा. त्या लोकांमुळं आज ह्यांचे सरपंच जे आहेत टोटली पूर्णपणे त्यांना सहकार्य करते. आणि कराड साहेबाचे मी स्वतः अर्ज दिलेले असताना त्यांच्या कराड साहेब आपले रमेश अप्पा कराड साहेब आमदार जे आहेत त्यांच्या सोबत असतात कंटिन्यू शरद दरेकर. अच्छा अच्छा. त्यांच्या जीवावरती एवढं माझ्यावरती अन्याय चालू आहे. मी आज कुणाला अन्याय केलाय का? मी स्वतः स्वकष्टानं मी आज मिस्त्री काम करतो. मी आज मी काय खाऊ मला सांगा उद्याच्याला. आज जर माझं त्यांनी स्वतः लुटून जर याला मी आज भीक मागणार कुणाकडे करणार. मी आज माझे आज 2 लेकर आहेत. मग आई वडिलांनी मला विभक्त टाकलेला आहे. अच्छा अच्छा. हो ह्यांनी एवढा माझ्यावरती अन्याय करायला लागलेले साहेब. मी 4 वेळेस मी आत्मध्यानाचं हे केलेलं होतं, निवेदन दिलेलं होतं साहेब. तरी सुद्धा मला कोण सहकार्य करायला तयार नाहीत. एवढी यांची दहशत आहे. आज माझ्यावर तर आहेच आहे, पण गावातील काही 1-2 लोकांवरती आज फरार काही हे आहेत. एवढी दहशत आहे यांची साहेब. हो तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीने शेतकरीची हालत या ठिकाणी दिसत आहे. आणि सर जर मला ह्याच्यात जर न्याय जर नाही भेटला तर मी आत्मधन रमेश अप्पा कराड आणि शरद दरेकर आणि हे आमच्या भाऊकीतील ह्यांच्यावरती मी चिठ्ठी लिहून मी आत्महत्या करणार. माझं कुटुंब, माझे 2 मुलं, माझी पत्नी आणि मी स्वतः मी संपूर्ण माझं आयुष्य संपवणार मी ह्या 2 दिवसामध्ये मला न्याय जर नाही भेटला तर. तर पाहू शकता की कशा पद्धतीनं इथं वेदना व्यक्त होत आहेत. स्वतःचे क्षेत्र असताना, जमीन असताना, विकत घेतलेले असताना, कबाड कष्ट करून विकत घेतले असताना, मिस्त्री फरशीचं काम करण्यासाठी हे प्रसिद्ध आहेत आणि कष्टातून ही जमीन घेतलेली असताना त्या जमिनीवर ताबा मिळवून ते तिथला ऊस कारखान्याला पाठवून ते हडप करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे जमीन एकाची 7-12 एकाचा अशा पद्धतीने करून दिवसा ढवळ्या डाका टाकायचं काम या माध्यमातून चालू आहे का, हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो. आणि रेणापूर म्हणजे तालुक्यामध्ये, लातूर ग्रामीण मध्ये या राजकीय वरदहस्तातून इथं दहशतवादी म्हणजे दहशत निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे का, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे का. आज ते म्हणत आहेत की मी रमेश अप्पा कराड असतील किंवा इथले शरद दरेकर असतील यांच्या नावाने चिठ्ठी लिहून मी मरणार आहे किंवा म्हणजे हे करत नाही. म्हणजे कुठंतरी या गोष्टीची दखल घेऊन काय सत्यता आहे हे विनाकारण त्यांचं नाव घेत आहेत का किंवा त्यांना म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करत आहेत का, टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत का. राजकीय माणसं आहेत पण राजकीय माणसाला सगळ्याच माणसाला म्हणजे राजकीय माणसाचा सगळ्याच माणसाशी संपर्क असतो.
असतो आणि सगळ्याच माणसं संपर्क येतो, परंतु याचा अर्थ असा नाही की म्हणजे कुणाचं फेवर घेऊन किंवा कुणाचा म्हणजे दुर्लक्षित करून एखाद्यावर अन्याय करता कामा नये. अशी परिस्थिती असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. आणि हे जरी खोटं बोलत असतील आणि हे जरी इथं म्हणजे मगरमच्छचे आसू जर यांचे असतील काय यांचे म्हणजे रडणं असेल किंवा सांगणं, तर याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि की माझ्यावर या गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी जर खोटं बोलत असेल तर मी जर खोटं बोलत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. करेक्ट म्हणजे ही आहे. आणि म्हणून या देशामध्ये गुंडशाही आहे का, या देशामध्ये दहशतवादीशाही आहे का, या देशामध्ये धनदांडग्याचं चालतंय का, असं आहे का? या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटना आहे, संविधान आहे आणि लोकशाही आहे. आणि लोकशाही खरोखरच इथं अंमलात आणली जात आहे का आणि कुण्या वाईट प्रवृत्तीतून त्याच्यावर घाला केला जात आहे का, ही सुद्धा गोष्ट समोर येणं गरजेचं आहे. आणि या व्यक्तीला न्याय मिळतो का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि जो कारखाना ही ऊस नेत आहे तो कारखाना काय बघून नेत आहे? ऊसतोड बघून म्हणजे जे डॉक्युमेंट असतील ऊसतोडीचा म्हणजे ऊस लावणीपासून ते पार ऊसतोडीपर्यंत त्यांचा प्रोग्राम असतो. मग ती प्रोग्राम असताना ती म्हणजे नेमकं कुणाच्या नावानं आहे काय आहे? आता त्यांनी बोलताना सांगितलं की एमडीने सांगितलं की कारखान्याच्या की 100 जणांच्या 7/12 नाव असते त्यामध्ये. मग तरी ज्याचं म्हणजे एखाद्याची तक्रार आहे तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करू त्या गोष्टीच्या शहानिशा करणं ही जबाबदारी त्यांची नाही का, हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. म्हणून त्या ठिकाणी जाऊन स्पॉट पंचनामा करून खरोखरच यांची जमीन आहे का, 7/12 यांची आहे का, ऊस यांच्या शेतात आहे का त्यांच्या शेतात आहे का, हे खोटं बोलत आहे का ते खोटं बोलत आहेत. अशा पद्धतीने दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या, शेतकऱ्याच्या समस्या यावर उपाययोजना झाल्या पाहिजेत. नक्कीच कारखान्याचे एमडी असतील किंवा ऊस नेणारे म्हणजे कारखाना असेल त्या कारखान्याशी संपर्क साधून ही कशा पद्धतीने ऊस नेला जात आहे आणि का नेला जात आहे आणि काय खोट्या पुराव्याच्या आधारे का खऱ्या पुराव्याच्या आधारे याची सुद्धा शहानिशा केली जाईल. आणि जर तो ऊस नेला असेल तर तो त्या ऊसाचं बिल हे योग्य लाभार्थ्याला जो मालक आहे, मूळ मालक आहे किंवा तो शेताचा मालक आहे त्या मालकापर्यंत पोहोचलं पाहिजे. याची सुद्धा खबरदारी कारखान्यानं किंवा कारखान्याच्या मॅनेजिंग डायरेक्टरने एमडीने घेतली पाहिजे. आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.